घरच्या घरी सर्दी खोकल्यावरील उपचार। त्यासाठी आपण एक अद्रकचा तुकडा घेणार, त्याला गरम करणार, गरम झाल्यानंतर हळदीमध्ये मिक्स करणार। हळदीमध्ये मिक्स केल्यानंतर त्याला पुन्हा जाळावरती गरम करायचं। समोर दिसतंय त्याप्रमाणे त्याला गरम करायचं। चारी बाजूनी तो अद्रकला भाजून घ्यायचा आहे। अद्रक पूर्णपणे भाजल्यानंतर त्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे। अशा प्रकारे तुकडे झाल्यानंतर ते सर्व तुकडे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये बारीक क्रश करायचे। क्रश करून त्याची पेस्ट बनवायची। अशा प्रकारे आपली पेस्ट रेडी आहे। हा अद्रकचा केलेला क्रश एका दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात काढून घ्यायचा आहे। सध्या आपण 1 चमचा घेणार आहोत। या 1 चमचा क्रश मध्ये आपल्याला 1 चमचा जेस्टमध पावडर घ्यायची आहे। या जेस्टमध पावडर मध्ये आपल्याला वरतून 1 चमचा मध घ्यायचा आहे। त्यानंतर मध, जेस्टमध पावडर आणि अद्रकची पेस्ट एकत्र काढून एकजीव करून घ्यायची। ती एकजीव झाल्यानंतर त्यातली अद्रक, मध हे थोडे थोडे करून आपल्याला चावून खायचे आहे। चावून यासाठी खायचे की ती अद्रक आपल्या लाळेमध्ये मिक्स झाल्यानंतर विशिष्ट प्रकारची इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये निर्माण करते। अशा प्रकारे ही दिवसातून 3 वेळेस 3 ते 4 दिवस घ्यायची आहे, जेणेकरून आपला सर्दी खोकला नियंत्रणास होण्यास मदत होईल। धन्यवाद। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।